नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीपाचा हंगाम जवळ येतोय. सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे म्हणजे काही जे रॉ मटेरियल त्याचा पुरवठा कुठेतरी विस्कळीत झालेला आहे. मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियलचा भाव वाढलेला आहे. खताचे देखील बनवण्याचे जे काही निर्मिती खर्च आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना देखील खतामध्ये मोठ्या प्रमाणात किमती मोजावे लागणार आहे व भाव वाढणार अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तशा प्रकारच्या बातम्या समोर यायला लागलेल्या आहे. व शेतकऱ्यामध्ये सहजिकच एक भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांना असं वाटते की संपूर्ण गोष्टी या ठिकाणी महागड्या होत आहे. मुंबईमध्ये एक महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम पार पडलेला होता. या संदर्भातील एक देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विचारण्यात आला की सध्या या पार्श्वभूमीवरती खताच्या किमतीमध्ये होणारी वाढ शेतकऱ्यांना खतासाठी मोठं नुकसान सहन करावं लागू शकतो. यांच्यासाठी काय काय योजना आहे. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर युद्धजन्य झाल्यावर जवळपास युरियाच्या किमतीमध्ये 85% ज्या युरियाच्या प्रति टन $450 म्हणजेच की पर्यंत किमती होती ₹450 त्या जवळपास 900 ते 1000 पर्यंतच्या किमती आसपास झालेल्या आहे व दुपटीपर्यंत या ठिकाणी गेलेलं आहे, वाढलेलं आहे. खत दुसरं म्हणजेच की DAP खताचे जे आहे तर टन किमतीमध्ये जवळपास 20 ते 25% वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपण वाढत्या किमतीच्या जर ग्राहकांना सहन करावा लागला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तोटा शेतकऱ्यांना होऊ शकतो. आणि एक महत्त्वपूर्ण उत्तर देण्यात आलेलं आहे की NBS जी योजना आहे ती केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खतांवरती दिलं जाणारं अनुदान या योजनेअंतर्गत आता काही वाढी होतील. वाढीची भरपाई म्हणजेच की शासनाच्या माध्यमातून केली जाणार. म्हणजेच की युरियाचे दर किती वाढले तरी ठेके स्टेबल ठेवण्यासाठी जेवढं काही अनुदान द्यावं लागते ते केंद्र सरकार देणार आहे. डायरेक्टली कुठलाही भाव असेल किंवा शेतकऱ्यांवरती पार पाडली जाणारी अशा प्रकारची ग्वाह्यता यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. द फर्टिलायझर पर्स शटिंग म्हणजेच की हिट रूस प्राई जे सप्लायर्स म्हणजेच की नॉफ्टन द प्राई गेट फॉर ट्रान्सफर लिमिटेड म्हणजेच की द फार्मर्स की द सेम्स प्राईज द नेवर पूज पुट शम फार्मर्स सेम प्राईस ज्यांच्यामुळे सहज आणि नक्कीच येणाऱ्या खरीपाच्या हंगामामध्ये पार्श्ववर्ती शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांचे जेवढं पिकाची लागवड आहे त्या पार्श्वभूमीवरती दिली जाणार आहे. परंतु तशी जी चालेल परंतु यांच्यामध्ये भाववाढ होऊ नये ही शेतकऱ्यांची मागणी आता ₹100-200 आणि ₹500 होणं वेगळं आहे. आणि सध्या झालेल्या भाववाढीमध्ये होणारा भाववाढ एक मोठ्या प्रमाणात गंभीर या ठिकाणी आलेला आहे व सबसिडीच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप मोठी प्रमाणात तूट खताच्या किमतीमध्ये जर तूट वाढवून आली तर शासनाने दिली नाही तर मात्र शेतकऱ्यांना कुठलीही खत परवडणार नाही आहे. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.